राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेला तालिमीचा हेरिटेज लूक कायम ठेवून गंगावेस तालीम ही सर्वोत्कृष्ट तालीम बनवणार असल्याची घोषणा करून यासाठी सर्वसमावेशक आराखडा सादर करा अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला केल्या। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी श्री शाहू विजय गंगावेस तालिमीस भेट दिली। तसेच येथील मल्लांची व वस्तादांची राहण्याची व्यवस्था, भोजन व्यवस्थेसह परिसराची पाहणी करून वस्ताद व मल्लांशी संवाद साधला। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, शाहू महाराजांनी कुस्तीला राजाश्रय दिला, अनेक तालीम बांधल्या, यातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्ल घडले आहेत। हीच परंपरा कायम राहण्यासाठी तालिमीमध्ये वस्ताद व मल्लांना सर्व सुविधा असणाऱ्या तालीम बनवणे आवश्यक आहे। यासाठी देशभरातील चांगल्यात चांगल्या तालिमीचा अभ्यास करून त्या धर्तीवर गंगावेस तालिमीचा विकास करण्यात येईल। यासाठी विविध आर्किटेक्चरकडून सर्व सोयी सुविधांचा समावेश असणारे आराखडे सार्वजनिक बांधकाम विभागाने मागवून घ्यावेत। यातील सर्वोत्कृष्ट आराखडा मंजूर करून त्यानुसार या तालिमीचा विकास करू असे त्यांनी सांगितले। गंगावेस तालिमीत सध्या 70 मल्लांची राहण्याची सोय असून बऱ्याच मल्लांना बाहेर राहावे लागते। तालिमीची पडझड होत असून तालीम व राहण्याची सोय होणे गरजेचे आहे असे आवाहन वस्तादांनी केले। तालिमीचे नूतनीकरण करत असताना या ठिकाणी आवश्यक असणाऱ्या सुविधा, ऑलिम्पिकच्या धर्तीवर मॅट, माती, स्वच्छतागृह, शॉवर, मजबूत भिंती, कौले, उपलब्ध जागेत मिळणारा FSI आदीबाबत विचार करा असे सांगून तालिमीचा विकास करताना हेरिटेज टच कायम ठेवावा। 200 मल्लांची राहण्याची व्यवस्था करा, हवा खेळती राहील व या जागेतील वृक्षतोड होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या। यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता शामराव कुंभार, कार्यकारी अभियंता सर्जेराव पाटील, वस्ताद विश्वासदादा हरुगले, हिंद केसरी संतोष वेताळ, महान भारत केसरी माऊली जमदाडे, महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख, उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर, तालिमीचे अध्यक्ष दीपक जाधव, उपाध्यक्ष राहुल जानवेकर, माजी आमदार चंद्रदीप नरके, माणिक पाटील चुयेकर, AY पाटील, बाबासाहेब पाटील असुर्लीकर, आदिल फराज आदी उपस्थित होते।